जी भूमिका मी करकम गावामध्ये पार पाडली तीच भूमिका मला करकम गटामध्ये पार मागच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जे त्या नेतृत्वानं जे काम केलं ते अतिशय निष्क्रिय पद्धतीनं ही लोक या गटातल्या जनतेसाठी वागली. कधी कोणत्या संपर्क अजिबात कोणाला घाबरत नाही. मी त्यांना अजूनही सांगतो की मला घाबरवण्याच्या धमकावण्याच्या भानगडीत कधीच कोणी मला जर कोणी त्रास देऊन धमकावण्याची भाषा करत असेल तर त्याच भाषेत उत्तर देण्याची भूमिका इथनं पुढच्या काळामध्ये घेईन. मी एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा इतके दिवस मान ठेवला. सूत्र अंगावर आल्यासारखी ही माणसं बोलतात. ही त्यांची ही वागण्याची पद्धत आहे. ह्या सगळ्या कारणामुळे त्यांचा पराभव हा 1000% आहे. मुळात ग्रामपंचायतीचा याच्याशी कोणताही संबंध नाही. ग्रामपंचायतीला भ्रष्टाचार आर्थिक व्यवहार नाही तर भ्रष्टाचार करण्याचा प्रश्न येतो कुठं? नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहत आहात परफेक्ट न्यूज. खरं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची आजपासून प्रचाराची पुन्हा एकदा सुरुवात झाली. प्रचाराचा अवधी कमी झालेल्या धास्तावलेल्या उमेदवारांना निवडणूक आयोगानं 2 दिवसाची मुदतवाढ देऊन थोडासा आधार दिल्यामुळं सगळे उमेदवार आता वाड्या वस्त्यावरती फिरून प्रचाराला लागलेले आहेत. गाजावाजा, भपका, रॅली यापेक्षा प्रत्यक्ष मतदारांशी गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यावरती काही उमेदवारांनी भर दिल्याचं आपल्याला दिसून येतं. थेट मतदारांशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्या अडचणी जाणून घेणं आणि त्यांच्याशी फेस टू फेस चर्चा करणं अशी प्रचाराची पद्धत असलेल्या एका उमेदवाराला आज आपण भेटतोय. आपण आलोय अर्थातच जिल्हा परिषदेच्या करकम गटामध्ये आणि करकम जिल्हा परिषदेच्या गटाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आदिनाथ नरसप्पा देशमुख हे आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्याच बरोबर करकम पंचायत समिती गणामधून निवडणूक लढवणारे राहुल पूर्वत हे देखील आता आपल्या सोबत आहेत. पंचायत राज व्यवस्थेतला सरपंच आणि उपसरपंच म्हणून काम केलेली ही जोडी, त्यापैकी राहुल पूर्वतांनी पंचायत समितीचं सदस्य म्हणून देखील काही काळ काम केलंय. पण सोलापूर जिल्ह्यामधला सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या करकमचा कामकाज करत असताना राज्यातील जिल्ह्यातील सरपंचांना एकत्रित करून त्यांची एकत्रित मूठ बांधून संघटना काढून आपल्या विकासाचं जे काम आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं आणि इतर चांगल्या ग्रामपंचायतीचं काम ते बघून आपण त्यामध्ये सुधारणा करायचा असा एक नौका प्रयोग देशमुख यांनी आपल्या करकम ग्रामपंचायतमध्ये केलेला आहे. भारतीय जनता पार्टीमधून ते निवडणूक लढत आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्या समोर त्यांचे सख्खे चुलत बंधू बाळासाहेब देशमुख हे एनसीपी मधून निवडणूक लढवत आहेत आणि म्हणून आता आपण या निवडणुकीच्या संदर्भानं आदिनाथ देशमुख यांच्याशी निवडणुकीच्या प्रचार यंत्रणा आणि इतर सगळ्याच गोष्टीशी विकास कामाच्या बाबतीत चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार देशमुख साहेब, आपण ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय आहात. आपल्या वडिलांनी या भागाचं जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे 1992 साली आपले वडील नरसप्पा देशमुख या भागातून जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले होते. त्यानंतर सातत्याने त्यांनी तशा पद्धतीनं काम केलंय आणि तोच वसा आणि वारसा तुम्ही पुढे चालवताय आणि आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला पहिल्यांदा तुम्ही सामोरं जाताय. प्रचाराला 2 दिवस थोडेसे अजितदादा पवारांची दुःखद घटना घडल्यामुळे पूर्णविराम मिळाला होता. आज पुन्हा तुम्ही प्रचारात सक्रिय होताना दिसताय, वाड्या वस्तीवरती फिरून लोकांशी संपर्क साधताना दिसताय. काय लोकांचा प्रतिसाद कसा वाटतो तुम्हाला? आज जिल्हा परिषद करकम गटाच्या प्रचाराचा पुन्हा शुभारंभ करत असताना प्रथमतः आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचं एक आशास्थान, प्रेरणास्थान माननीय श्री अजितदादा पवार यांना करकम जिल्हा परिषद गटाच्या वतीनं प्रथमतः मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. आज
करकम जिल्हा परिषद गटामध्ये होम टू होम करत असताना मी स्वतः आणि आमचे पंचायत समितीचे उमेदवार राहुल काका पूर्वत आम्ही दोघंही व्यक्तिशः करकममधील सर्व नागरिकांना भेटतो आहोत. खरं तर गेल्या 20 वर्षांपासूनचं माझं आणि या गावच्या जनतेचं नातं आहे. मी कसा आहे हे सांगण्याची इथल्या जनतेला गरज नाही आणि ही जनता उद्या काय करणार आहे हे मला सांगण्याची गरज नाही. माझा इथल्या जनतेवर प्रचंड मोठ्या प्रमाणात विश्वास आहे. निश्चितपणे ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. आज मी पहिल्यांदा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहे. निश्चितपणे करकमची जनता आणि करकम गटातील जनता ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आणि येत्या 7 तारखेला निश्चितपणे आपल्याला समजेल की ही जनता भाजपाच्या पाठीशी आहे आणि आमच्या तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी आहे. आपण करकम ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून गेले अनेक दिवस सक्रिय आहात. तालुक्यातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून करकम ग्रामपंचायतीकडे बघितलं जातं. तिथं काम करताना तुमचा अनुभव काय होता आणि विकासाची नेमकी आपल्याकडून काय कामं झालेली त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये? तुमच्या कालावधीमध्ये करकममध्ये तुम्ही वैशिष्ट्यपूर्ण असं काय काम केलं नेमकं? करकम खरं तर 2005 साली मी पहिल्यांदा ग्रामपंचायतचा सदस्य झालो आणि त्यावेळेसपासून समाजासाठी सातत्यानं काम करण्याची भूमिका घेतली. त्याच्यानंतर 2000 साली मी पहिल्यांदा उपसरपंच झालो, 2015 साली सरपंच झालो, 2020 साली पुन्हा उपसरपंच झालो. गेल्या 15-20 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक विकास कामे या गावामध्ये करण्याची भूमिका घेतली. जवळपास 2,500 घरकुलं, प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, रमाई आवास योजना, यशवंतराव चव्हाण वसाहत योजना, अहिल्यादेवी होळकर योजना, शबरी आवास योजना, अनेक योजनेच्या माध्यमातून 2,500 घरकुलं या गावामध्ये करण्याचं काम केलं. 500 विहिरी म्हणजे अतिशय उच्चांकी काम या गावामध्ये करण्याचं काम केलं. या विहिरीच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम केलं. आज हजारो हेक्टर क्षेत्र या विहिरींच्या माध्यमातून ओलीताखाली आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. फळबाग लागवडीच्या माध्यमातून जवळपास 350 ते 400 शेतकऱ्यांना फळबाग लागवडीचा लाभ मिळवून दिला. म्हणजे फळबाग लागवड ही अशी योजना आहे की एखादा नवीन शेतकरी फळबागेची लागवड करत असेल तर त्याच्याकडे आर्थिक परिस्थिती नसेल, त्याची अडचण असेल, अशा वेळेस शासनाच्या वतीनं रोजगार हमीच्या माध्यमातून फळबाग लागवड योजना म्हणून शासनाने 4-5 वर्षापूर्वी योजना चालू केली. कोणतीही नवीन फळबागाची लागवड करत असताना शासन त्याला मजुरीचे पैसे, त्याला लागणारे पिकाचे पैसे हे जवळपास एका लाभार्थ्यासाठी 1.5 ते 2 लाख रुपयेपर्यंत पैसे मिळत असतात. याचा फायदा असा होतो की एखाद्या गरीबाकडे पैसे नसतात, त्याची आर्थिक अडचण असते, तर या